आज एका अभिनव उपक्रमाची सुरुवात इचलकरंजीमधनं होतीये. मी सर्वप्रथम सन्माननीय डॉक्टर अमितजी राठी सरांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो की आपण 3:33 सुरुवात केलेली एक वेगळी अभिनव कल्पना जनमानसाच्या आरोग्यासाठी म्हणून आपण उपलब्ध करून देत आहे. हा देश 140 कोटी जनतेचा आहे. आपल्याकडे ऋषी परंपरेनं आलेला ठेवा आपण कुठं घालवून बसतो हे आपल्या लक्षातच आलं. इंग्रजी औषधं घेतली पाहिजेत का नाही घेतली पाहिजेत का, त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स, प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर असं आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो. पण काय प्रिकॉशन्स घ्यायचे, काय प्रिव्हेंटिव्ह घ्यायचे, काय नेमका आहारामध्ये आरोग्यासाठी सात्विक काय असतं आणि सात्विक खात असताना त्याचे परिणाम आपल्याला एकच गोष्ट जास्त खाल्ल्यानंतरचे आरोग्याशी होणारे परिणाम याच्यावर आपण कधीच नियंत्रण ठेवलेलं नाही. आणि आपल्या बिझी लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच वेळा माणूस ज्या घरामध्ये आयुष्यभर राहतो ते घर विसरून जातो. परमेश्वरानं हे शरीररूपी घर आपल्या सर्वांना दिलेलं आहे, पण आपण त्याच्या क्लेन्झिंगकडे कधी लक्ष देत नाही. साफसफाई आपण भौतिक सुविधांची करतो. माझी गाडी स्वच्छ कशी राहील, माझं घर कसं स्वच्छ राहील, माझा परिसर कसा स्वच्छ राहील याच्याकडे या ठिकाणी आपण प्रयत्न करतो. पण माझ्या शरीराअंतर्गत काय बिघाड होतात का त्याच्यावर आपण काय मॉनिटरिंग करतो का? आत एक डॉक्टर आत बसलाय, पण त्या डॉक्टरला जागृत ठेवणं आणि शरीराला योग्य दिशेनं आपल्याला या ठिकाणी कार्यान्वित करणं याच्यासाठी म्हणून काही गायडन्सची गरज असते. आणि स्वास्थ्य गुरुच्या रूपानं एक वेगळी संकल्पना या निमित्तानं अमितजीने या ठिकाणी पुढे आणली. पूर्वीचा त्यांचा असणारा अनुभव, शासनाबरोबर केलेलं काम, संपूर्ण देशभरामध्ये केलेली त्यांनी ही तपस्या आज खऱ्या अर्थानं इचलकरंजीकरांच्या आरोग्यासाठी म्हणून एक नवसंजीवनी म्हणून पुढे येते. माझ्या माता भगिनी याचा लाभ घेत आहेत, काही वडीलधारी मंडळी लाभ घेत आहेत. बरेच लोक स्वयंस्फूर्तीनं आणि साधनेनं या व्यवस्थेकडे या ठिकाणी पाहत आहेत. एखादी व्यवस्था जर निव्वळ आर्थिक विषयावर अवलंबून असेल तर त्याला लिमिटेड यश त्या ठिकाणी असतं. पण निस्वार्थ भावनेनं केलेली एखादी सेवा असेल तर त्या सेवेतनं जसं विद्येचं माहेरघर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं तसं स्वास्थ्याचं माहेरघर म्हणून का ओळखलं जाऊ नये. ज्या पहिल्या आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला डॉक्टर देशानं या ठिकाणी पाहिल्या, त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. पण ती प्रॅक्टिस करत असताना आपल्यातल्या मुली आज डॉक्टर होत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. पण सगळ्यात मोठा आजार कुठला असेल तर आरोग्याचा आजार अंतर्गत असण्यापेक्षा मानसिक आजार फार मोठा आहे. आणि मला आज जे जाणवत आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावर इतकं वर्क प्रेशर आहे आणि मग आपण त्या वर्क प्रेशरचं नाव स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. आणि तो स्ट्रेस इतका वाढलेला आहे, प्रत्येकाच्या आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्ट्रेस घेतो. सासू अशा बोलल्या म्हणून स्ट्रेस, मूल शाळेत शिकत नाही म्हणून स्ट्रेस, घरी वेळेत आलं म्हणून स्ट्रेस, आणि लवकर का आलं म्हणून नाही आलं तर का वेळाने आलं याच्यासाठी म्हणून स्ट्रेसची कुठलीच परिभाषा एका गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपण बघत नाही. आपल्या काळजीमध्ये जर महिला भगिनी जर बघितलं तर सर्वात मोठ्या स्ट्रेसचा शिकार कोण असतील तर त्या महिला भगिनी. घरामध्ये नवऱ्यापासून बाहेर चाललेल्या व्यवस्थेपासून सगळ्याची काळजी घेणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आणि ती काळजीच्या अनुषंगानं त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची कधीच काळजी घेतलेली नाही. मी अगदी माझ्या आईंचं उदाहरण मी बघतो डोळ्यात की ती माझी काळजी घेतात, पण स्वतःची काळजी घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आज अनेक माई माऊल्यांचं या निमित्तानं या ठिकाणी प्रबोधनही होतं, त्यांच्या आयुष्याला एक आकार निर्माण होतो. आणि आरोग्य हे सगळ्यात मोठं वरदान आहे. आयुष्यामध्ये पैसे कमवता येतील, खूप लोकांच्याकडे पैसे असतात, पण जर ते आरोग्य नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग होत नाही. आज कितीतरी मुला मुलींचे ऑपरेशन्स मी या ठिकाणी बघतोय की मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं आम्ही त्या ठिकाणी मदत करत असतो. आपल्या इथं असणाऱ्याच एक बांधवांचं त्या ठिकाणी ऑपरेशन मुख्यमंत्र्यांच्या त्या निधीमधनं झालं. पण ऑपरेशनची वेळच येऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. आपल्याकडे काही आयडिओलॉजी ज्या चुकीच्या आहेत त्या कशा पद्धतीनं बदलता येतील, त्या पारंपरिक चाललेल्या गोष्टींना परत आपल्याला रिवाईव्ह कशा पद्धतीनं करता येईल. आजीबाईचा बटवा ही जी कन्सेप्ट होती मगाशी डॉक्टर साहेबांशी बोलताना मला त्या ठिकाणी लक्षात आली. आजीबाईचा बटवा हा पडद्यात तयार व्हायचा, पण पडलीच संपली. आता कुठल्या पडद्यातनं तो बटवा तयार करायचा आणि नेमकं काय गोष्टी होत्या की ज्या आजी वापरत होत्या त्या पुढच्या गोष्टी ट्रान्सफरच झाल्या नाहीत. आणि जर त्या ट्रान्सफर नाही झाल्या, नॉलेज जर ट्रान्सफर नाही झालं तर ते एका पिढीपर्यंत जाऊन सीमित राहतं आणि चांगल्या व्यवस्थेला सुद्धा कुठेतरी खीळ बसते. आज हे नॉलेज ट्रान्सफरचं काम आहे. ह्या पिढीनं शिकलेलं साधक जे आहेत ते नुसते साधक नाहीत, ते प्रचारकही आहेत. आणि ते प्रचारक म्हणून आपला झालेला अनुभव, स्वअनुभव दुसऱ्यांना या ठिकाणी सांगतात आणि आपल्या आयुष्यात घडलेला बदल दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये घडता येईल आणि तो पॉझिटिव्हली घेता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी इथं आल्यानंतर मला मनापासूनचं समाधान आहे की एका वेगळ्या व्यवस्थेमध्ये आज येण्याचा योग या निमित्ताने या ठिकाणी आला. आणि याचं नाव अतिशय सुंदर त्यांनी अचूक ठेवलंय, साधना मंदिर. आरोग्य या ठिकाणी साधनेनं प्राप्त करता येतं.
आणि ती साधना आपल्याकडचे पूर्वीचे ऋषी मुनी जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला आज सुद्धा हिमालयामध्ये संत गतीनं श्वास घेणारे या ठिकाणी ऋषीमुनी बघतील बघाल. त्यांना आरोग्यात काही लोक पाणीही पित नाहीत, काही खातही नाहीत, असं आपण या ठिकाणी ऐकतो वाचतो. आणि काही लोकांचे अनुभवही त्या पद्धतीने आहेत. पण त्यांचं लाईफ हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते जगतात, निरोगी आयुष्य जगतात. आणि त्यांचा लाईफस्पॅन सुद्धा कोण 100 वर्षाचा आहे म्हणून समजतं, कोण 150 वर्षाचा आहे म्हणून समजतं. असे ऋषीमुनी इतक्या जुन्या पद्धतीनं कसे जगू शकले, त्यांचं आयुष्य कसं वाढू शकलं? परमेश्वरानं जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातामध्ये ठेवलं नाही, पण या मध्ये कसं जगायचं हे बाकी आपल्या हातामध्ये. आणि ते जर जगण्याची योग्य माणसांच्या हातामध्ये आपण गुरुकिल्ली आरोग्याची दिली आणि त्याच्यावर गुरुसंस्कार त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं झाले तर स्वास्थ्य गुरु असणाऱ्या अमितजीने निश्चितपणे कमी वयामध्ये हे व्रत हातामध्ये घेतलंय. मी मनापासून खासदार म्हणून तर शुभेच्छा देतोच, पण आमच्यासारख्यांना सुद्धा ह्या बिझी लाईफस्टाईल मधनं बिझी प्रत्येक माणूस असतो आयुष्यात, कधीही या ठिकाणी कोण बिझी नाही असं नाही. पण स्वतःच्या आरोग्यासाठीचे 2 तास देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुम्ही स्वतःसाठी ते देणं लागता आणि ते स्वतःचं देणं एकदा तुम्ही जगायला शिकलात तर ती लाईफस्टाईल होती. हा आमूलाग्र बदल तुमच्या लाईफमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातनं हे टाकलेलं पाऊल कदाचित इचलकरंजीतनं टाकलेलं पाऊल देशाला क्रांती घडवून देईल. आणि ह्या साधना केंद्राची आज जी या ठिकाणी मंदिराची सुरुवात झाली ही आरोग्य व्यवस्था देशभरामध्ये त्या ठिकाणी पुढे जाईल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो. आणि जे आज 1200 साधक या परिवाराशी जोडले गेलेले आहे, हा परिवार झालाय. आता या परिवारामध्ये कोविडमध्ये काही लोकांना चांगले अनुभव आले, त्यानंतर काही अनुभव आले. आमच्याबरोबर काम करणारे काही माझ्याबरोबरचे सहकारी त्यांनी त्यांचे अनुभव मला शेअर केले. आठवड्यातनं 2 दिवस ना, एक तास आठवड्यातनं 2 दिवस फक्त 1 तास आपण या ठिकाणी ह्या व्यवस्थेसाठी देतो. आता ऑफलाईन ऑनलाईन ह्या दोन्ही व्यवस्था त्या ठिकाणी तयार झाल्यात. प्रत्यक्षात येणं शक्य असेल तर येऊन, नसेल तर ऑनलाईन व्यवस्था कशा पद्धतीनं जाता येईल. कारण शेवटी हा प्रचार तिथपर्यंत जाणं, त्यांना तो मेसेज जाणं आणि त्यांच्यापासून स्वतः स्वानुभवातनं या ठिकाणी रेमेडीज तयार होणं. पूर्वीच्या काळातल्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेला बळकटी देणारी व्यवस्था आम्ही जी राठी सरांनी या ठिकाणी सुरू केले. हे सायन्स आहे आणि हे सायन्स प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वंपार होतं, पण आपण कालानुरूप ते घालवून टाकलंय. ते सायन्स रिवाईव्ह करण्याची ही संधी आहे. आणि तुम्ही स्वस्थ भारत अभियान एखाद्या गोष्टीचं शासन राबवतो म्हणून भारत स्वस्थ होणार नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या स्वास्थ्याची आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नाही, नेटकेपणानं घेत नाही, स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि मानसिक दृष्ट्या जोपर्यंत तुम्ही निरोगी होत नाही तोपर्यंत हा भारत स्वस्थ भारत होऊ शकणार नाही. आणि ह्या स्वस्थ भारताची पहल तुमच्यापासून व्हावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. खरं तर मी लवकर वेळेत यायला पाहिजे होतं, पण माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते. पण योग्य कार्यक्रम आल्यानंतर काही वेळा आरोग्याला सुद्धा वेळेत यावं लागतं. आज डॉक्टर साहेब मी फुटबॉल खेळून आलो आणि मला तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की मी 10 वर्षापूर्वी जो खेळायचो तो स्टॅमिना आता राहिलेला नाही, माझं शरीर तितकं साथ देत नाही. आणि मग मला आज लक्षात आलं की मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं आणि कदाचित ही धोक्याची घंटा तुमच्यापर्यंत येऊन थांबावी आणि वाजावी याच्यासाठीच मला कदाचित परमेश्वरानं आज तुमच्यापर्यंत येण्याची ही निमित्तानं संधी दिली असेल. आम्ही जी राठी सरांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना डॉक्टर अशाही वेशामध्ये असतात हे मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहतो. पण इनफॉर्मल डॉक्टर, फॉर्मल एकच गोष्ट लक्षात घ्या की आपण आपली फॅमिली नंतर कुणी माझा फॅमिली वकील आहे म्हणत नाही, कोण फॅमिली इंजिनियर आहे म्हणत नाही, माझा फॅमिली आर्किटेक्ट आहे म्हणत नाही. डॉक्टरला तेवढं आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो. म्हणजे आपल्या फॅमिलीशी जर दुसरा माणूस कुणाशी जोडायचा असेल तर फॅमिली डॉक्टर ही व्याख्या जगभरामध्ये या ठिकाणी हे जाते. कारण फॅमिली इतकाच विश्वास डॉक्टरवर ठेवण्याची परंपरा आपल्याकडे या ठिकाणी आहे आणि ह्या परंपरेला साजेसं काम आपण करावं ही सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन आपण असंच पुढे पुढे जात राहा अशी विनंती परमेश्वर करतो.